कारण मी माझ्या बाळाची शॉपिंग करायला जाणार आहे. आता तुम्हाला माहितीच आहे माझ्या डिलिव्हरी खूप जास्त जवळ आली आहे. मला हे सांगते की वॉशिंग मशीन आम्हाला कितीमध्ये मिळाली आहे, त्याच्यावरती काय ऑफर मिळाली का. त्यानंतरनं हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण. काल बऱ्याच दिवसानंतरनं एक व्हिडिओ मी पोस्ट केला होता आणि म्हटलं चला आता आपण रेग्युलर अपडेट राहूयात. असं होतं एकदा गॅप पडला की गॅप पडूनच जातो आहे माझा व्हिडिओचा. खूप जास्त कंटाळ येतो आहे मला. जशी मी जालन्याला शिफ्ट झाली आहे तेव्हापासून पुण्याला होते तेव्हा रुटीन एकदम सेट होतं, रोजच्या रोज व्हिडिओ होत होते. पण आता इकडे आल्यापासून मला खूप जास्त कंटाळा यायला लागला. म्हटलं चला आता आपण काल अपलोड केलाच आहे तर आज परत अपलोड करूयात, म्हणजे शूट करूयात. तर सकाळचं थोडंसं आवरून झालं आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते की आम्ही वॉशिंग मशीन बघितली आहे आणि ऑनलाईन ऑर्डर केली आहे. तर ती कालच रिसीव झाली. त्याची एक छोटीशी क्लिप मी इथे ॲड करेल किंवा मग आज जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. तर कालच रिसीव झाली. इन्स्टॉलेशनसाठी आज माणूस येणार आहे. मग त्यानंतरनं मग मी लगेच त्याच्यामध्ये कपडे वॉश करणार आहे. मी खरं तर खूप जास्त हॅपी आहे कारण 2 दिवस झाले मी कपडेच धुतलेली नाही आहे. मला इतका जास्त कंटाळा येतो कपडे धुण्याचा आणि मला खाली बसल्या पण जात नाही कपडे धुवायला. त्यामुळे मग म्हटलं की आता जे कपडे राहिलेले आहेत ते मशीनमध्येच वॉश करता येईल. सो आमचं चालू आहे कुठे ठेवायची जागेचा थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. बघूत आता अजून तरी एक जागा मी फिक्स केली आहे. बघू ते तुमच्यासोबत नंतर शेअर करतेच की कुठे ठेवतो आहे काय नाही आणि मशीन कुठली घेतली आहे. त्यानंतरनं बाकीच्या गोष्टी पण मी तुमच्यासोबत शेअर करते, ती कितीमध्ये बसली आहे काय वगैरे. आम्हाला छान ऑफरमध्ये मिळाली ऑनलाईन. सो सगळे डिटेल्स मी तुम्हाला देते. त्याचबरोबर आज माझं एक पार्सलसुद्धा येणार आहे जे मी बाळासाठी काहीतरी मागवलं आहे. तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल की बाळासाठी काय मागवलं आहे. आता तो माणूस तर एरवी असं होतं माझे पार्सल सकाळीच येऊन जातात. आज मी वाट बघते तर आज काही लवकर आलेला नाही आहे तो. बघूत किती वाजेपर्यंत मला ते मिळतं आहे. तर आणि काम पण राहिलं आहे, भांडी वगैरे राहिली ती पण करून घ्यायची. गरमी तर इतकी जास्त होती आहे की खूप जास्त घाम येतो आहे, नको वाटतं एवढ्या गरमीमध्ये. तर चला जेव्हा इन्स्टॉलेशनसाठी माणूस येईल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करते मशीन कुठे ठेवली. त्यानंतर त्याची जी डिटेल्स आहे ती मी तुम्हाला नंतरनं सांगते कारण मला विचारायला लागेल विजेला की कितीमध्ये मिळाली काय काय वगैरे सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यासाठी लिक्विड म्हणजे मला माहिती नव्हतं बट मी असं सर्च केलं तर मला असं कळालं की वॉशिंग मशीनला लिक्विडच लागतं. त्यामुळे आम्ही ते लिक्विडसुद्धा ऑर्डर केलं आहे. त्यानंतर वॉशिंग मशीनसाठी स्टँडसुद्धा ऑर्डर केलं आहे तर ते पण येऊन जाईल. ब्लिंकिटला ऑर्डर केलं आहे त्यामुळे ते लगेच मिळून जाईल. तर सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आणि टॅगसुद्धा करते मी प्रोडक्ट. जर तुम्हाला काय प्रोडक्ट हवे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते. तर चला तुम्ही असंच ब्लॉग कंटिन्यू करा. एक गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. आत्ता तुम्हाला तर माहिती आहे मी हेअरकट केला, मी तुमच्यासोबत मागे शेअर केलं होतं. आणि हेअरकट केल्यामुळे ना माझं असं होतं इकडून केस निघतील तिकडून केस निघतील. पण मग मी काय केलं म्हटलं आता केस मोकळे सोडायला नकोच कारण खूप जास्त गरम होतं. जोर किचनमध्ये उभा आहे ना तेवढ्या वेळामध्ये तर असं वाटतं की आपली आंघोळ झाली परत एकदा. त्यामुळे मग मी पूर्ण केसवरती बांधून घेतले आणि चपात्या बनवायला लागले. आज कढी भात चपात्या असं होतं जेवणामध्ये. सकाळी आईने कढी आणि भात बनवून घेतलेला, फक्त मग चपात्या राहिल्या होत्या त्या मी बनवायला घेतल्या. आणि आज खूप जास्त कामं होती, त्यातली त्यात एक्साइटमेंटसुद्धा खूप जास्त होती. आज ती कुठली होती काय होती तुम्हाला कदाचित थंबनेलवरून आयडिया आलीच असेल. जरी नसेल आले तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात अगोदर हे सांगते की कालच संध्याकाळी आम्हाला वॉशिंग मशीन रिसीव झाली जी की आम्ही ऑर्डर केली होती. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी ऑनलाईन वॉशिंग मशीन जी आहे ती ऑर्डर केली आहे. ऑफलाईन आम्ही बघितली, कंपेअर केली, पण आम्हाला ऑनलाईन छान ऑफर मिळाली त्यामुळे मग आम्ही ऑनलाईन घेतली. आणि त्यासाठीच ना मी आता ब्लिंकिटवरून इथे ऑर्डर केलं होतं एक लिक्विड जे की वॉशिंग मशीनसाठी लागणार होतं. म्हटलं डिटर्जंट पावडर नको आपण यूज करायला, लिक्विडच यूज करूयात कारण लिक्विड बरं असतं मशीनसाठी, कपडे पण खराब होत नाही आणि मशीनलासुद्धा काही प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे मग इकडे एक लिक्विड मागवलं. त्यासोबत पीनट बटरसुद्धा मागवलं होतं विजेसाठी कारण विजेला पीनट बटर लागतं रोज सकाळी. त्यामुळं मग ते मागवलं, ते सुद्धा आलं होतं. आणि ह्याच्याबरोबर आम्ही एक स्टँडसुद्धा ऑर्डर केलं होतं जे की मशीनसाठी होतं. आणि हे स्टँड खरंच खूप छान खूप मस्त क्वालिटीचं आहे. ह्या सगळ्या प्रोडक्टच्या लिंक ना मी डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा मग प्रोडक्ट टॅग करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. हे स्टँड फ्रीजसाठी त्यानंतरनं वॉशिंग मशीनसाठी अशा गोष्टीसाठी तुम्ही यूज करू शकता. पूर्ण मेटलमध्ये आहे आणि लॉक याचं खूप छान आहे, एकदम ॲडजस्टेबल आहे, छोटं मोठं तुम्ही केवढंही करू शकता. सो हे एक आम्ही स्टँड मागवलं.
त्यानंतरनं तुम्हाला सांगितलं जसं लिक्विड मागवलं, मी लिक्विडमध्ये खूप जास्त कन्फ्यूज होते, मला समजत नव्हतं लिक्विड कुठलं ऑर्डर करू. त्यावरती पण मी बरेचसे व्हिडिओ बघितले. त्यानंतर एक जे एरियलचं आहे ते लिक्विड मी ऑर्डर केलं. आणि मशीन एवढी जास्त हेवी आहे ना की उचलायला ती खूप जड जाते. पण तरी ह्या दोघांनी काय केलं, विजयने आणि विजयच्या मित्राने, ती मशीन दोघांनी कशी बशी उचलली आणि स्टँडवर ठेवली, कारण आम्हाला स्टँडवरती ठेवायचं होतं. प्रॉब्लेम आता असा होतो आहे आमचा मशीनचा, आम्ही ठेवणार कुठं, कुठे नाही, आम्हाला काहीच समजत नाही आहे. जिथे मशीनची जागा आहे तिथे मशीन ॲडजस्ट होत नाही आहे, असे सगळे प्रॉब्लेम आहेत. तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते. खरं तर मशीननं आमचा दिवस पूर्ण दिवस घालवला आहे मशीननं, कारण आम्हाला ठेवायचं कुठे, त्यानंतर ते स्टँड लावण्यामध्ये बराच वेळ गेला. इन्स्टॉलेशनसाठी माणूस बोलवत होता मी, त्यासाठी सुद्धा खूप वेळ गेला, खूप म्हणजे खूप जास्त वेळ गेला. आणि शेवटी काय झालं ना ते तुम्हाला पुढे कळेलच, खूप मोठा पचका झाला. आत्तापर्यंत तुम्ही जेवढा व्हिडिओ बघितला ना तेवढा कालपर्यंत मी शूट केला, आणि काल दुपारनंतरनं मी व्हिडिओ काही शूट केलाच नाही. इतकं जास्त डोकं खराब झालं होतं. झालं असं होतं, इन्स्टॉलेशनसाठी आम्ही माणूस बोलवला, म्हणजे जेव्हा आम्हाला मशीन रिसीव्ह झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला कॉल आला की टेक्निशियन तुमच्याकडे येऊन जाईल आणि तुम्ही इन्स्टॉलेशन करून घेऊ शकता मशीनचं. आज तो कसंही करून येईल. म्हटलं ठीक आहे. त्यानंतर मग असं झालं, टेक्निशियनचा नंबरसुद्धा नाही आमच्याकडे आला. जे ऑफिस होतं सर्व्हिस सेंटरचं तिथला नंबर होता, तो नंबरसुद्धा दुपारनंतरनं बंद येत होता. मी इतके कॉल केले काल दुपारपासून त्याला, तर रात्रीपर्यंत आम्ही कॉल करत होतो 7 वाजेपर्यंत. मग ते लोक बोलले की टेक्निशियन संध्याकाळी 8पर्यंत येईल. म्हटलं आता तो काही येत नाही, त्याची गॅरंटी नाहीच आहे येण्याची. आणि काल पूर्ण दिवस त्याच्यामध्ये आम्ही घालवला. इतकं जास्त डोकं खराब झालं होतं आणि राग तर खूप येऊ लागला की तुम्ही जर येणारच नसेल तर तुम्ही सांगताय का ना की आम्ही येतोय किंवा टेक्निशियनला पाठवतो. त्यामुळे काल पूर्ण दिवस असंच गेला आणि माझा मूड पण ऑफ झाल्यामुळे मग मी काही शूट केलं नाही. म्हटलं नकोच आता ते शूट करायला, जे असेल ते उद्या शूट करूयात आपण. मग सकाळी असं झालं, उठल्या मी कॉल केला ऑफिसमध्ये की आज तरी तुम्ही टेक्निशियन पाठवणार आहात का नाही पाठवणार. मग त्या बोलले टेक्निशियनचा नंबर तुम्हाला पाठवतो, तुम्ही बोलून घ्या. तर मग टेक्निशियनसोबत बोलणं झालं आणि टेक्निशियन येऊन पण गेला. त्याने सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून पण सांगितल्या, जे पाईपचं वगैरे होतं ते सगळं करून दिलं. आणि त्यानंतर मग मी एक वेळा वॉश पण केलेत कपडे मशीनमध्ये. आणि फर्स्ट टाईम असल्यामुळे थोडंसं लक्षात येत नव्हतं, पण ठीक आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. आता सेकंड टाईम परत मला कपडे लावायचे आहेत मशीनला. म्हणजे तुम्हाला जसं मी बोलले की मला 2 दिवस झाले मी कपडे धुतले नव्हते. अजिबात मला इच्छा होत नव्हती कपडे धुण्याची. मला खाली एकतर बसल्या जात नाही पोटामुळे, आणि त्यात कंटाळा तर इतका येऊ लागला ना, आणि ह्या गरमीने तर सुचतच नाही आहे. म्हटलं नाहीच धुणार मी, मशीन आल्याच्या नंतरनं कपडे लावल, पडू द्या म्हटलं 2 दिवस, काही हरकत नाही, काही होत नाही 2 दिवस कपडे पडले तर. त्यामुळे आता लगेच मशीनला सकाळी एकदा कपडे लावून घेतले, जे सुकले आहेत पूर्णपणे, अगदी 5 मिनिटात सुकले. आणि आता अजून कपडे आहेत तर ते सुद्धा मशीनला लावून घेते. आणि मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या मशीनबद्दलच्या, की आम्ही कोणती मशीन घेतली, कितीमध्ये बसली, ऑफरमध्ये मिळाली का, सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. सो चला, तुम्ही असाच व्लॉग कंटिन्यू करा. जसं मी तुम्हाला बोलले, इन्स्टॉलेशनसाठी सकाळी माणूस आला होता, सो त्याचीच एक क्लिप मी इथे ॲड करते आहे. तुम्ही बघून घ्या की त्याने आम्हाला किती छान समजावून सांगितलं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून दिल्या. आणि आम्ही वॉशिंग मशीन इथे बाहेर का ठेवली आहे ना, हे पण मी तुमच्यासोबत शेअर करते. पार्किंगमध्ये ठेवण्याचं जे कारण आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. येणार कॉटनवाले, कॉटनचे कपडे येणार त्यात. त्यानंतर क्विक वॉश, म्हणजे अर्जंट कुठं बाहेरगावी वगैरे जायचं असेल, एक शर्ट एक पॅन्ट 15 मिनटात धुवून आणि सुकून देणार. त्यानंतर इंटेन्सिव्ह कोल्ड, म्हणजे थंड पाण्यात जे कपडे वगैरे धुवायचे राहतात त्याच्यासाठी ऑप्शन आहे. त्यानंतर ई कॉटनमध्ये समजा कॉटनचे जास्त कपडे असते किंवा बेडशीट वगैरे असल्या कॉटनच्या, तर ई कॉटनवर लावायचं. त्यानंतर सिंथेटिक जो, तर आत्ता तुम्ही बघू शकता त्याने किती छान समजावून सांगितलं, पण आमच्या डोक्यात काही घुसलेलं नाही. त्याचा मी व्हिडिओ शूट करून घेतला. म्हटलं आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण ते व्हिडिओ बघू शकतो. इकडे आता लिक्विड वगैरे टाकून कपडे लावून देते. आणि चला आता तुमच्यासोबत हे शेअर करते की वॉशिंग मशीन पार्किंगमध्ये का ठेवली आहे. तुम्हाला नंतरनं मी एखाद्या व्लॉगमध्ये दाखवेलच की माझ्या घरामध्ये वॉशिंग मशीनसाठी जागा कुठे होती, आणि त्या जागेवरती वॉशिंग मशीन ॲडजस्ट न झाल्यामुळे आम्हाला पार्किंगमध्ये ठेवावं लागली. कारण आम्ही बाथरूममध्ये तर ठेवू शकत नव्हतो, कारण बाथरूममध्ये मला तर ते योग्य नव्हतं वाटत वॉशिंग मशीन ठेवायला, कारण आंघोळीला जागा कमी पडली असती. त्यामुळे म्हटलं आपण मग सध्यापुरती पार्किंगमध्ये ठेवू, नंतरनं मग हिला कुठेतरी ॲडजस्ट करता येईल. जेव्हा आपल्याला खरंच वाटेल की आता पार्किंगमध्ये नाही ॲडजस्ट होणार, तेव्हा मग आपण कुठेतरी ॲडजस्ट करू, असा आमचा विचार आहे. आणि त्यामुळेच आम्ही ही पार्किंगमध्ये ठेवली आहे. बट काहीच इश्यू नाही आहे पार्किंगमध्ये ठेवल्यामुळे.
त्यासाठी एक ऑनलाईन कवरसुद्धा ऑर्डर केलं आहे, ते सुद्धा रिसीव होईल आणि जेव्हा रिसीव होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच. बाकी जसं तुम्हाला बोलले प्रत्येक प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. हर सगळे प्रोडक्ट मी टॅग करते आहे. तुम्हाला जे प्रोडक्ट हवं असेल ते तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि आता सकाळी मशीनला जे कपडे लावले होते ते सुद्धा पूर्ण ड्राय झाले आणि ते आता इथे काढून घेते, कारण जे मशीनला आता दुसरे कपडे लावलेत ते मला टाकायला स्टँडवरती जागा पाहिजे, म्हणून मग हे सगळे कपडे काढून घेते. आणि खरं तर खूप जास्त कपडे धुण्यात आलेत आज. आणि मशीन घेतल्यावरती मला असं वाटतंय माझं 2-3 दिवस हेच काम चालणार आहे. कपडे मी खूप जास्त प्रमाणात धुणार आहे. बेडशीट हे ते सगळ्या गोष्टी काढणार आहेत वॉश करायला. तर आता इकडे बघू शकता 15 मिनिटाचा टाईम सेट करून मी कपडे वॉश करायला लावले होते, कारण एवढे काही कपडे खराब नव्हते. जे जास्त कपडे खराब आहे त्यानुसार सगळं सेट करायचं. त्यामुळे मग मी हे अशा प्रकारे सेट केलं. 15 मिनिटाचा क्विक वॉश टाईम लावून त्यामध्ये कपडे वॉश करते. झाले बरोबर 15 मिनिटाचा टाईम सेट केला होता आणि कपड्यामध्ये बघा पाणी अजिबात राहत नाहीये. म्हणजे आपण असं वाटतंय फक्त ओला झालाय कपडा, पण अजिबात पाणी राहत नाहीये. आणि फक्त 5 मिनिटात हे कपडे सुकून जातात. तर आता हे जे कपडे आहेत ते मी वाळत घालते आणि मग तुमच्यासोबत बोलते. आता जस्ट कपडे सुकत टाकले आणि खूप जास्त गरम होत आहे. तर इकडे टेबल फॅन मी लावलेला आहे, कारण वरचा फॅन जो आहे ना त्याची व्यवस्थित हवाच लागत नाही, त्यामुळे टेबल फॅन चालू आहे. आणि त्याचा थोडासा बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असेल, सो तेवढं थोडंसं ॲडजस्ट करा, कारण मला ना खूप जास्त घाम आला आहे आणि एवढं जास्त ऊन पडतं आहे ना जालन्यामध्ये की विचारूच नका. तर चला आता म्हणजे वॉशिंग मशीनचा जो रिव्ह्यू आहे ना ते तर मी तुमच्यासोबत मला असं वाटतं नंतर शेअर करावा, कारण 1-2-3 वेळा मी यूज करते. म्हणजे आज केलं आहे मी, बट मला असं वाटतं की अजून 1-2 वेळा यूज करावा आणि मग नंतर तुमच्यासोबत शेअर करते. कारण मी फक्त रेग्युलरचे जे कपडे आहेत ते वॉश केलेत आता आणि पायपुसनी, बाकी अजून काही वॉश केलेलं नाही आहे. जेव्हा बेडशीट टॉवेल ह्या सगळ्या गोष्टी मी वॉश करेल ना त्यानंतर मग त्याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करेल. पण आत्ता मी तुम्हाला हे सांगते की वॉशिंग मशीन आम्हाला कितीमध्ये मिळाली आहे, त्याच्यावरती काही ऑफर मिळाली का, त्यानंतरनं कुठल्या ब्रँडची आहे. तुम्हाला तसं कळालंच असेल कुठल्या ब्रँडची आहे, पण तरी मी तुमच्यासोबत एकदा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शेअर करते. जर तुम्हाला कुणाला वॉशिंग मशीन घ्यायची असेल तर थोडीशी हेल्प होईल माझ्या व्हिडिओमधून, त्यामुळे मग तुमच्यासोबत थोडंसं शेअर करते. खूप गरम होतं आहे मला. केसवरती बांधायला जर गेलं ना तर आत्ता असं होतं आहे. माझा हेअरकट मी केलेला आहे, तो असं काहीसं मी समोरून असे कट केलेत आणि मागनं हेअरकट केलं आहे. तर ते बांधले जरी केस ना तर ते पूर्ण छोटे छोटे केस बाहेर निघतात, त्यामुळं बांधावं अशी वाटत नाही. तर चला तुम्हाला मी वॉशिंग मशीनबद्दल माहिती सांगते थोडीशी. वॉशिंग मशीन आम्हाला टोटल 25मध्ये गेली आहे. आम्हाला खूप मोठी ऑफर मिळाली होती खरं तर, त्यावेळेस ते सेल चालू होता आय थिंक, त्यामुळे ऑनलाईन आम्ही मशीन घेतली हे मी तुम्हाला सांगितलंच होतं. तर आम्हाला 25,000मध्ये सॅमसंग 8 किलोची जी फ्रंट लोड आहे ती मशीन आम्हाला मिळाली आहे आणि खूप स्वस्त मिळाली खरं तर, कारण मॉडेल नवीन आहे आणि त्यामध्ये आम्हाला 25मध्येच ती मिळाली आहे, त्यामुळे खूप स्वस्त मिळाली. ऑफर छान होती, सो आम्ही ऑफरमध्येच ती मशीन घेतली आहे. त्यानंतरनं त्याची वॉरंटीचं मी तुम्हाला सांगते. जे मोटर आहे त्याची काहीतरी 10 वर्ष वॉरंटी आहे आणि 5 वर्ष कॉम्प्रेसिव्हची वॉरंटी आहे असं मला विजयने सांगितलं. आता माहिती नाही मी सगळं योग्य सांगते की नाही तुम्हाला बरोबर, कारण मला विसरल्यागत होतं, त्यामुळे मला माहिती नाही. मला जेवढं लक्षात आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर ना आम्ही फ्रंट लोडची मशीन का घेतली, विजयचं म्हणणं होतं की आपण टॉप लोडची घेऊया. म्हटलं नको, टॉप लोडची मला काय आवडत नाही आणि तिचा लूक पण एवढा काही व्यवस्थित येत नाही. आणि ज्या टॉप लोडच्या मशीन आहेत त्या आता खूप जुन्या होत चालल्या. आधीपासूनच टॉप लोडची हे होती मशीन, पण आता असं वाटतं की नको, आता ते मॉडेल मागे पडत चाललं आहे. आपण फ्रंट लोडची घेऊया आणि दिसायला पण छान दिसत होती, सगळं काही व्यवस्थित वाटलं, त्यामुळे मग मी फ्रंट लोड जी आहे ती चूज केली. त्यानंतरनं सॅमसंग तर ब्रँड व्यवस्थित आहे, तुम्हाला माहितीच आहे, खूप मोठं ब्रँड आहे, त्यामुळे ती चूज केली आहे. बाकी आमचं कन्फ्युजन सगळ्यात मोठं इथे होतं की 7 किलो घ्यायची, 8 किलो घ्यायची की 9 किलो घ्यायची. म्हणजे यामध्ये आम्ही कन्फ्युज होतो, खूप जास्त कन्फ्यूज होतो. आम्ही ऑनलाईन सर्च केलं, यूट्यूबला इकडे तिकडे बघितलं, ह्याला त्याला विचारलं, पण प्रत्येकाचं आपलं आपलं ओपिनियन असतं आणि प्रत्येकजण आपला एक्सपिरियन्स सांगत असतो. पण आम्हाला वाटलं की नको, आपण घेऊयात तर मग 8-9 किलोमध्येच घेऊया. तर आमचं 9 किलोचं फायनल झालं होतं, पण मग नंतर परत विचार आला की ठीक आहे आपण घेतली तर मग 8 किलो घेऊया, कारण 9 किलोचे अजून जास्त पैसे वाढत होते. मला वाटतं आहे जवळजवळ 5,000चा फरक पडत होता 8 किलोमध्ये आणि 9 किलोमध्ये, म्हणून मग आम्ही 8 किलो चूज केली आणि
8 किलोची मशीन घेतली. तर हे असं काहीसं मशीनची इन्फॉर्मेशन होती. जर तुम्हाला काही समजलं नसेल किंवा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता, मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि त्याचा जो रिव्ह्यू आहे तो मी तुम्हाला 2-3 दिवसानंतर शेअर करते. बाकी मी आत्ता ना थोडंसं खाल्लं आहे, मला भूक लागली होती, माझ्या घशात पण कसं होतं आहे. जेवण केलं आणि लगेच मी तुमच्यासोबत बोलते आहे. तर चला, हा आपला जो काही व्हिडिओ होता वॉशिंग मशीनबद्दल, सो तो तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. या व्हिडिओमध्ये मी मशीन व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या नाही आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण मी माझ्या बाळाची शॉपिंग करायला जाणार आहे. आता तुम्हाला माहितीच आहे माझ्या डिलिव्हरी खूप जास्त जवळ आली आहे आणि एक थोडीशी भीती पण आहे मनामध्ये आणि एक्साइटमेंट पण आहे. त्यामुळेच मला आता बेबीची शॉपिंगसुद्धा करायची आहे. त्यानंतर मग बेबीचे कपडे वॉश करायचे, हॉस्पिटल बॅग पॅक करायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो तुम्ही चॅनलला असंच कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला, हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.